गर्ल्स या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात. सो आज घेऊन आली आहे एक नवीन विषय ज्याच्यामध्ये मी काही गोष्टी कव्हर करणार आहे ज्या प्रत्येक मुलीकडे आणि प्रत्येक वुमनकडे त्या गोष्टी असल्याच पाहिजेत. फॉर स्टायलिंग पर्पज, फॉर तुमचा हायजीन पर्पज, किंवा तुम्ही स्वतःचं लुक एलिव्हेट करायचा असेल किंवा एक छान प्रेझेंटेबल लुक क्रिएट करायचा असेल आणि पूर्ण तुमच्या जर्नीमध्ये, पूर्ण तुमच्या या आयुष्याच्या जर्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात. ह्या वुमनसाठी इसेन्शियल आहेत असं मला वाटतं. तर बघूया कुठल्या ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला रोजच्या वापरासाठी उपयोगाला येणार आहेत आणि तुमच्या पूर्ण लाईफमध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करणार आहेत. सो चला जास्त वेळ न घालवता ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहिली जी गोष्ट आहे ती आहे शेपवेअर. तो माझ्याकडे आहे हा शेपवेअर. हा मी अमेझॉनवरनं बाय केला होता. बाय द वे हा मी खूप आधी घेतला आहे. मी पहिल्यापासून हा युज करते. पण आफ्टर प्रेग्नन्सी मला हा इतका जास्त उपयोगी पडलाय. मी बहुतेक गोष्टींमध्ये हा वेअर करते आणि हा पॅन्ट टाईप असल्यामुळे वरपर्यंत येतो. तुमच्या पूर्ण छातीच्या खालपर्यंत हा तुम्हाला कव्हर करतो आणि ह्याच्यामध्ये ह्या स्ट्रिप्स दिलेल्या आहेत. सो तो खालच्या खाली रोल नाही होत. इतका छान आहे, इतका बेस्ट तुम्हाला फिट करतो आणि तुमचं जे टमी आहे ते थोडंफार हाईड करायला मदत करतं. म्हणजे तुमचा जो शेप आहे ना, तुमचं पोट ते कमी नाही करत, पण तुमचा जो पूर्ण आकार आहे तो शेपमध्ये यायला मदत करतो. कुठलाही शेपवर मला नाही वाटत तुमचं पोट अगदी दाबून आतमध्ये एकदम पॅक करून टाकतो. असं कुठल्याही गोष्टीत होत नाही. तुमचा जो शेप आहे तो जसा वाकडा तिकडा दिसतो तसा नॉर्मल छान शेपमध्ये दिसतो. सो हा शेपवेअर तेच काम करतो. मी ट्राउझर्सच्या आतमध्ये सुद्धा कधी कधी याला वेअर करते, कधी वन पीसच्या आतमध्ये वेअर करते, बॉडीकॉन ड्रेसच्या आतमध्ये सुद्धा वेअर करते. बट प्रेग्नन्सीच्या आधी सुद्धा मी हा वेअर करायची. बट प्रेग्नन्सीच्या नंतर ह्याने मला जी साथ दिली आहे की मी ह्याच्यामध्ये अजून एक ब्लॅक कलर सुद्धा मागवलेला आहे. 600 रुपयाला, 699 रुपयाला तुम्हाला अमेझॉनवरती मिळून जाईल. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. ऍक्च्युली काय आहे ना, आपण डेली यूज मध्ये गरज नाहीये की तुम्हाला पोट आहे म्हणूनच शेपवेअर यूज केला पाहिजे. तुमच्या साईडचं जे साईडला फॅट असतं त्याला काय म्हणतात आय डोंट नो, आता सुचतही नाहीये. पण ते फॅट सुद्धा जेव्हा तुमच्या ड्रेसेस मधून सी थ्रू होतं तेव्हा ते अतिशय घाण आणि वल्गर दिसतं. सो त्याच्यासाठी तुम्ही शेपवेअर यूज करू शकता. सो तो जो पोर्शन आहे तो छान शेपमध्ये दिसेल आणि तुमचा जो लुक आहे तो अजून छान क्लासिक आणि एनहान्स होईल. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर खाली सगळ्या गोष्टींच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही डिरेक्टली तिथे जाऊन घेऊ शकता. जी गोष्ट आहे ती आहे क्लिवेज कव्हर्स. ही गोष्ट सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कॉलेजला जाताय, ऑफिसला जाताय किंवा तुम्ही घरातही आहात. खूप सारे असे ड्रेस असतात जे ड्रेस आपल्याला खूप जास्त आवडतात, पण त्याचे क्लिवेज जो पोर्शन असतो, त्याचा जो नेक असतो तो खूप जास्त डीप असतो आणि तो ड्रेस आपल्याला खूप जास्त अनकम्फर्टेबल करतो. आणि जेव्हा तुम्ही कुठल्या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल असता तो तुमचा जो अनकम्फर्टेबलनेस असतो ना तो लगेच दिसून येतो. तुमच्या कॉन्फिडन्सवरती त्याचा परिणाम होतो. सो त्यासाठी मी इथे विकत घेतलेत हे 3 क्लिवेज कव्हर्स. तुमची जी ब्रा असेल आतली त्याच्या ह्याला हे स्टिक करायचं क्लिक करून. सो हा पोर्शन आतमध्ये ड्रेसच्या आतमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला शो होतो आणि ह्यावरती तुमचा जो नेक आहे तो छानपणे दिसून येतो. सो म्हणतात ना जी उप्स मुवमेंट असते ती तुमची ह्याच्यासोबत होणार नाही. मी 3 कलरमध्ये मागवलाय, एक ब्लॅक, एक व्हाईट आणि बेज. सो कुठल्याही कलरचा ड्रेस माझ्याकडे असेल आणि त्याचा जर नेक खूप जास्त डीप असेल तर त्याच्यामध्ये मी हे यूज करू शकते आणि खूप जास्त कम्फर्टेबल तुम्ही वागू शकता. काही जण कम्फर्टेबल असतात क्लिवेज शो मध्ये, पण काही लोक नसतात. कधी कधी काय काय ड्रेसला खूप जास्त विचित्र दिसतं. सो त्यासाठी तुम्ही हे जे क्लिवेज कव्हर असतं ते यूज करू शकता. याची प्राइस ही अराउंड 330 वगैरे आहे. अमेझॉनला तुम्हाला मिळून जाईल. त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि मी बऱ्याच दिवसांपासून हे यूज करते. जवळजवळ याची क्वालिटी एवढी चांगली आहे ना की हे खूप काळापर्यंत तुमची साथ देणार अशी गोष्ट आहे. ती आहे हायजीन पर्पजसाठी. सो ते आहे पिरियड पॅन्टीज. सो प्रत्येक वुमनला मला असं वाटतं पिरियड पॅन्टी वापरले पाहिजेत. मी पिरियड पॅन्टी वापरायला लागले होते माझ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान. मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं जेव्हा आपण डिलिव्हरी बॅग जेव्हा रेडी करत असतो, हॉस्पिटल बॅग. सो त्याच्यात मी बघितलं होतं पिरियड पॅन्टी यूज करायचं आणि तेव्हा मी हे मागवलं होतं आणि त्या दिवसापासून मी माझ्या रेग्युलर पिरियडसाठी ह्याच पॅन्टीज यूज करते. कम्फर्टेबल आहेत, बेस्ट आहेत, कितीही हेवी फ्लो होऊ दे काहीही प्रॉब्लेम होणार नाही. सो ह्या पिरियड्स पॅन्टी अतिशय सुंदर आहेत. मी नाही अमेझॉनवरनं हे मागवत असेल. तुम्हाला अराउंड 300 पर्यंत 200 पर्यंत मिळून जाईल. तुम्हाला जर खूप जास्त कॉस्टली वाटत असेल तर सगळ्यात बेस्ट आहे पहिले 3 दिवस जेव्हा तुमचा हेवी फ्लो असतो तेव्हा तुम्ही हा पॅन्टी यूज करा आणि नंतर तुम्ही तुमचे रेग्युलर पॅड सुद्धा यूज करू शकता. बाय द वे दुसरा प्लस पॉईंट असा ही पॅन्टी घातल्यावर तुम्हाला वरती त्याच्या अजून एक आपली कॉटन पॅन्टी घालायची गरज लागत नाही. तुम्ही फक्त ही पॅन्टी घालू शकता. रिमूव्हिंग मेथड सुद्धा खूप इझी आहे
आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही ओव्हरनाईट जर ह्याला युज करत असाल तर कुठेही स्टेन लिकेजचा तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. मी सिरियसली सांगते, मी बोलतात ना ऑब्सेस्ड झाली ह्याच्यासाठी. मी एकदा युज केली आणि तिथपासून मी पॅड्स वापरत नाही, कारण हे इतकं जास्त छान आहे, कम्फर्टेबल आहे. कुठलाही ड्रेस घाला, काही घाला, त्याच्यातून सी थ्रू होत नाही आणि तुम्हाला बेस्ट कम्फर्ट मिळतो ह्याच्यामध्ये. सो ही मी न्यू बाय केली होती, तीच आहे माझ्याकडे. आणि माझी जी साईज आहे ह्याच्यामध्ये ती आहे मीडियम टू लार्ज. सो मी मीडियम टू लार्ज घेते. ह्याच्यात तुम्हाला ना वेस्ट साईज सुद्धा मेन्शन केली आहे. सो तुमची वेस्ट साईज जी असेल त्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर करू शकता. सो माझ्याकडे जे आहे ते 24 ते 39 म्हणजे 24 टू 39 मध्ये आहे. माझी कंबर सध्या 30 अराउंड आहे, 31 अराउंड आहे. तर त्याच्या अकॉर्डिंगली मी हे यूज करते. बट ट्रस्ट मी, या सगळ्या गोष्टींमधून जर कुठली गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल तर मी तुम्हाला सांगेन पिरियड पॅन्टीमध्ये एकदा इन्व्हेस्ट करून बघा. मी सिरियसली सांगते, तुम्ही मला येऊन थँक्यू बोलाल की सिरियसली हे प्रोडक्ट बेस्ट आहे. आणि माझा हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच होतं, कारण हे मला खूप जणांना रिकमेंड करायचं, कारण मला माहिती आहे की पिरियडच्या टायमाला खूप मुलींना अनकम्फर्टेबलपणा होतो. आपण ऑफिसला जातो, कॉलेजला जातो आणि त्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे आपलं लक्ष त्या गोष्टीकडे असतं की अरे स्ट्रेन नाही होत आहे ना, लिकेज नाही होत आहे ना, किंवा आज मला खूप हेवी फ्लो आहे. सो त्यासाठी सिरियसली ह्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करा. विस्परचे सुद्धा आहेत पण ते खूप जास्त कॉस्टली आहेत. सो हे जे हा जो ब्रँड आहे आय ऍक्टिव्ह पिरियड पॅन्टी, हे तुम्ही वापरू शकता. लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. खूप जास्त बोलणं झालं याच्यावरती. नेक्स्ट प्रोडक्ट बघूया. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे हाय वेस्ट पॅन्टीज. सो हे सुद्धा मी आफ्टर डिलिव्हरी ह्या पॅन्टीज मध्ये मी इन्व्हेस्ट केलंय. सो तुम्ही बघू शकता, ही जी पॅन्टी आहे ही अमेझॉन वरती मला मिळाली आहे. 3 पॅन्टीजचा सेट तुम्हाला मिळतो, एक ब्लॅक, एक पिंक. पिंक म्हणजे अगदी पेस्टल पिंक आणि एक स्किन कलर. सो ही जी आहे ना, ह्याचा वरचा बेल्ट हा खूप ब्रॉड आहे. सो आफ्टर प्रेग्नन्सी माझं जे बेली फॅट आहे ते थोडंसं राहिलंय, असं नाहीये की पूर्णच गेलंय. सो मी रेग्युलरली आपण शेपवेअर तर नाही युज करू शकत, ते थोडेफार अनकम्फर्टेबल होतातच. शेपवेअर मी कुठे बाहेर जायचं असेल, काही छान ड्रेस घातला असेल तर युज करते. पण डेली बेसिसवरती जर एखादा ड्रेस असेल ज्याच्यात माझं पोट दिसतंय किंवा मला अनकम्फर्टेबल वाटतंय, तर त्या गोष्टीसाठी मी ही पॅन्टी युज करते. ही कम्फर्टेबल आहे, छान सपोर्ट देते तुमच्या बेलीला आणि खूप चांगल्या पद्धतीने शेप देते तुमच्या बॉडीला. सो ही जी हा जो बँड आहे हा तुमच्या पोटावर येतो, म्हणजे तुमची लोअर बेली ते वरपर्यंत येतो. सो तुमचं जे पोट आहे ते छान शेपमध्ये दिसतं आणि अजिबात टाईट फिटेड वाटत नाही तुमच्या बॉडीला. असं वाटत नाही की काहीतरी गच्च गच्च घातलंय. खूप कम्फर्टेबल आहे. माझी साईज ह्याच्यात मीडियम आहे आणि मी ह्याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. जर तुमचं थोडंसं बेली फॅट आहे आणि ते तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतंय काही घालताना, काही कपडे घालताना वगैरे, तर तुम्ही ते घालू शकता. आणि ही हिपस्टर असल्यामुळे तुम्ही जर ट्राउझर वगैरे युज करत असाल तर त्याच्यामध्ये हे जे काय म्हणतात, ही जी लाइनिंग आहे ती सुद्धा दिसत नाही. सो खूप छान बेस्ट आहे. यांच्यात कलर ऑप्शन सुद्धा खूप छान आहेत, पेस्टल कलर आहे. सो कुठल्याही व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये हे सी थ्रू होते. तुम्ही बहुतेक वेळा ह्याच पॅन्टी युज करते ऑफिसला वगैरे जाताना. खूप छान आणि बोलतात ना खूप जास्त ऍडिक्टेटिव्ह झालंय ते प्रोडक्ट माझ्यासाठी. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे फेस रेझर. येस, जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करता तर तुम्हाला माहितीये की मी शेविंग करते आणि फेस रेझर यूज करते. तो माझ्या आयब्रोज कुठे जास्त वाटला तर मी फेस रेझरनी ते लगेच काढून टाकते, कारण प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाऊन आयब्रोज आणि अप्पर लिप्स करायला तितका टाइम माझ्याकडे आता सध्या नाहीये आणि आता मकूल झाल्यापासून तर अजिबातच नाहीये. सो त्याच्यासाठी मी नेहमी ह्याचे पॅक माझ्यासोबत ठेवून देते. कधी आंघोळ करताना पटकन मी अप्पर लिप्स करून मोकळी होते किंवा जर एक्स्ट्रा काही आयब्रोज असतील तर त्या सुद्धा काढते. आणि ह्या खूप इझी होतात तुम्हाला युज करण्यासाठी. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्याने काही दुखत नाही. तुम्ही एकदा दोनदा प्रॅक्टिस केलात ना तर तुम्हाला इझी प्रोसिजर जाईल ही. तुम्ही कधीही तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा तुमचे अप्पर लिप्स करू शकता, तुमचे फोरहेड करू शकता आणि तुमचे जे एक्स्ट्रा आयब्रोज असतात ते काढू शकता. ह्याच्यात कुठलंही पेन होत नाही, कुठलेही बम्स येत नाहीत. सगळ्यात बेस्ट आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि ह्याच्याने तुमची ग्रोथ जाड होते, तुम्हाला त्रास होतो, तुमचे जे हेअर्स असतात ते अजून काळे काळे येतील, असं असं काहीही होत नाही. मी पहिल्यापासून हे युज करते. आणि जर तुमच्या आयब्रोजचे केस जर जाड येतच असेल तर कायच वाईट आहे, उलट चांगलं आहे. खूप जणांना बिचाऱ्यांना आयब्रोज नसतात, तो बाजूचे कट करून, पण ऍक्च्युली तसं काही होत नाही. सो तो विषयच नाहीये. सो हे आहे फेशियल रेझर. हे सुद्धा तुम्हाला 190 रुपयापर्यंत अमेझॉनला मिळून जाईल. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे सिमलेस पॅन्टी. सो हे जे कापड आहे हे सिमलेस पॅन्टीचं आहे आणि ह्याने सुद्धा तुम्ही कुठल्याही ड्रेसमध्ये, ही शॉर्ट्स आहे ऍक्च्युली, ही शॉर्ट्स तुम्ही घालू शकता. खूप वेळा काय होतं ना की आपण बॅगी ट्राउझर्स वगैरे घालतो.
सो कधी कधी ते अनकम्फर्टेबल होतं. आपल्या जो क्रॉस एरिया असतो म्हणजे पुढचा जो साईडचा एरिया असतो कधी कधी तिथे सुद्धा अनकम्फर्टेबल दिसतं, खूप विचित्र दिसतं किंवा बॅक साईडला सुद्धा विचित्र दिसतं. सो त्याच्यासाठी तुमची जी बॉडी आहे ती छान पुलअप करण्यासाठी तुम्ही ह्या ज्या शॉर्ट्स आहेत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. किंवा तुम्ही शॉर्ट वन पीस घालत असाल तर त्याच्या आतमध्ये सुद्धा ही स्किन कलरची सीमलेस पॅन्टीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा. आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ना हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्हाला खूप वेळापर्यंत ह्याचा उपयोग होणार आहे. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे आणि लास्ट प्रोडक्ट आहे ते आहे स्टायलिंगसाठी. सो मी अमेझॉनवरनं परचेस केले होते हे बेल्ट. सो माझ्याकडे 3 कलरचे बेल्ट आहेत, एक ब्लॅक, एक ब्राऊन आणि व्हाईट. हे एका बॉक्समध्ये मला रिसीव्ह झाले होते आणि हे 3 कलर असेल तर कुठल्याही ड्रेसवरती जाऊ शकतात. आणि कुठलाही बेसिक ड्रेसवरती जर तुम्ही कुठलाही बेल्ट पेअर करताय तर त्याचा लुक इतका छान इन्हान्स आणि क्लासिक दिसतो. जर व्हाईट असेल तर ब्राऊन वेअर करा, जर ब्राऊन असेल तर व्हाईट वेअर करा आणि त्याच्यावरती तुम्ही ब्लॅक कलरचा बेल्ट आणि मेन गोष्ट म्हणजे ह्याचं जे बक्कल आहे ना ते असं छान गोल्ड कलरचं आहे. आणि सध्या गोल्ड व्हाईट, गोल्ड ब्राऊन खूप जास्त ट्रेंड आहे. तुम्ही पिंटरेस्ट वरती जरी जाल तरी तुम्हाला सगळ्यात जास्त हेच कलर दिसणार आहेत. सो म्हणून मी ह्याच्यात इन्व्हेस्ट केलं होतं. 550 रुपयाला तुम्हाला 3 बेल्ट मिळतात. स्टायलिंग पर्पजसाठी बेस्ट आहे. मी असं नाही सांगणार की जीन्समध्ये वेअर करा कारण तितकं ह्याची क्वालिटी तेवढी चांगली नाहीये. फक्त ड्रेसवरती स्टायलिंगसाठी तुम्ही वापरू शकता किंवा वन पीस किंवा वरती फक्त नॉर्मल स्टायलिंगसाठी तुम्ही हा यूज करा कारण ह्याचा लुक खूप छान आणि खूप सुंदर आहे. आणि लास्ट जे प्रोडक्ट आहे आपलं ते मी एक्स्ट्रा ऍड केले आज ह्याच्यामध्ये ते होतं फेस रेझर आणि हे आहे बॉडी रेझर. मी माझी बॉडी सुद्धा शेविंग करते, हँड्स आणि लेग्स, कारण खूप जास्त वेळ प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करणं मला परवडत पण नाही आणि मला तेवढा टाइम द्यायला मला खरंच इतका टाइम माझ्याकडे नाहीये. सो बेस्ट आहे मी दर संडेला माझं जेव्हा शॉवर रुटीन असतं तेव्हा मी डिरेक्टली शेव करते. एक छान शेविंग फोम मध्ये इन्व्हेस्ट करा आणि एक चांगलं रेझर. सो पटकन क्विक प्रोसिजर होते आणि जरी तुम्ही बाहेर जाऊन पार्लरमध्ये जाऊन जरी तुम्ही तुमचं वॅक्सिंग केलं तरी सुद्धा एका आठवड्यामध्ये तुमची ग्रोथ लगेच होते. कारण माझी ग्रोथ खूप जास्त फास्ट आहे, लगेचच्या लगेच माझ्या बॉडी. प्रत्येक आठवड्यात जाऊन मी वॅक्सिंग तर नाही करू शकत, नाही पॉसिबल आहे माझ्यासाठी. सो सगळ्यात बेस्ट आहे रेझर. तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करा, कुठेही कसंही कधीही यूज करू शकता. वेकेशनला गेला तिथे जाऊन यूज करा, कोणाच्या घरी गेला तिथे जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता, कोणी म्हणणार नाहीये काही. आणि आफ्टर शेविंग छान मॉइश्चराईज करा तुमच्या बॉडीला, चांगल्या मॉइश्चरायझरमध्ये जे तुमच्या बॉडीला सूट होतं. सो तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बर्न्स किंवा कुठलेही इचिंग वगैरे होणार नाही आणि याने ग्रोथ अजिबात जाडी येत नाही. येस, तो खूप महत्वाचा पॉइंट आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हे होते माझे काही इसेन्शियल जे प्रत्येक मुलीकडे असायलाच हवेत असं मला वाटतं. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.